मात्र आता जो आपण ध्येय मंत्र म्हटला त्याचं व्याख्यान देण्याची काही गरज नाही असं मला वाटतं. त्याच्यामध्ये इतका सगळा सार रचलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत, आणि नंतर जी आपण प्रार्थना घेतली त्याबद्दल. छत्रपती शिवाजी महाराज घडण्यामागे एक महत्वाचं जे काही कारण आहे तर तो त्यांचा सर्व सुखांचा त्यांनी जो त्याग केलाय, त्या त्यागामुळं ती इतकी मोठी विभूती बनू शकले. त्यांनी इतका मोठा पराक्रम केला आणि आजही 300-350 वर्ष ओलांडून गेली तरीही त्यांना सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थान मिळालेलं आहे. आपल्या बाबतीत काय, आपण जर असेच जन्माला आलो आणि तसेच परलोकी निघून गेलो, आपल्या या देशासाठी कोणताच लाभ झाला नाही, तर आपण जीवन आपलं व्यर्थ समजूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो देशासाठी, धर्मासाठी आणि देवासाठी जो त्याग केलाय त्यामुळेच त्यांची महती अजूनपर्यंत टिकून आहे. हे आपण लक्षात घेऊन आपल्यामध्ये तो प्रण आपण रुजवायचा प्रयत्न करूया. जगतात तरी सगळेच, खातात तरी सगळेच आणि खाण्यासाठी कमवणारे तरी सगळेच आहेत. मात्र ते सगळं त्यागून खाणं त्यागायचं नाहीये, तर त्याच्यावरची इच्छा त्यागून या देशावरची जी संकट आलेली आहेत तर त्याच्यासाठी स्वप्रेरणेने धर्माचा अधिष्ठान घेऊन काहीतरी आपण जर कृती केली तर आपलं जीवन सार्थक होईल. हे आपण या ध्येय मंत्राच्या माध्यमातून आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज इथं येऊन मी तुम्हाला काहीतरी वेगळं सांगण्यापेक्षा आज आपल्या समोर जी संकट आहेत तर त्याचा आपण थोडक्यात अभ्यास करूया आणि त्या संकटांवरती मात कशी करता येईल, ती संकट आता किती गंभीर आहेत याची आपण माहिती आपण स्वतः करून घेऊया आणि त्याच्या विरोधात आपण उभारण्यासाठी आपण प्रयत्न करूया. जे आपण 1000 वर्ष पारतंत्र्यात होतो, आपल्यावरती मुघलांनी राज केलं, पोर्तुगीजांनी राज केलं, या ब्रिटिश लोकांनी राज केलं. हे कशासाठी राज केलं? आपल्यामध्ये संघटितपणा नव्हता म्हणून. आज अनेक लोक येतात, त्यांच्या भाषणामध्ये सांगतात की आपण संघटित होऊया, एकत्रित येऊन आपण एक संघटित शक्ती निर्माण करूया, म्हणजे आपण या सर्व संकटांना सामोरं जाऊ शकतो. मात्र आज 65 वर्ष उलटून गेली. आज फक्त नंदिएड एकत्रित असायला नको होती, तर संपूर्ण भारत देश या सर्व संकटांना सामोरं जाण्यासाठी एकत्रित व्हायला पाहिजे होता. मात्र आज आपली कुठेतरी 65 वर्षानंतर कुठेतरी थोडे प्रयत्न होतात एकत्रित येण्यासाठी, आणि ते सुद्धा पूजनीय भिडेजी गुरुजींच्या माध्यमातून. आज पूजनीय भिडेजी गुरुजी त्यांचं सुद्धा प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये जे आदराचं स्थान आहे ते त्यांच्या त्यागामुळे. ते इतक्या वयात सुद्धा काहीही म्हणजे इतरांनी दिलेल्या गोष्टी स्वीकारत नाहीत. ते तत्वनिष्ठ आहेत, ते धर्मनिष्ठ आहेत, ते सर्व सुखांचा त्यांनी त्याग केलेला आहे. आणि आज म्हणून त्यांच्या मोहिमेला जवळजवळ लाख लोक येतात. ती फक्त त्यांच्या त्यागामुळं मिळालेली, त्यांना देवाने दिलेली, त्या भगवंताने दिलेली ती प्रसिद्धी आहे. असं जर आपण त्यागी वृत्ती आपल्यामध्ये निर्माण केली, आपल्या या देशासाठी, देशावर येणाऱ्या संकटांकडे आपण मी स्वतः काय करू शकतो, माझी स्वतःची कशी जबाबदारी आहे, हे जर आपण पाहिलं आणि ते तशा पद्धतीने आपण जर कार्य करायचा प्रयत्न केला तर आपण लक्षात घेऊया की प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये जर हा विचार आला तर परत हे हिंदुस्थान ते परत स्वधर्मी आणि एक हिंदू राष्ट्र निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. आपण एक आपलं हिंदू राष्ट्र निर्माण करणं आता इतकी आवश्यक गोष्ट आहे. कारण मी फक्त एक छोटंसं उदाहरण घेऊन मी इथे संपवतो की जे 1947 साली अनेक संकट तेव्हा सुद्धा होती, मात्र आपल्यामध्ये तत्वनिष्ठता, देशासाठी काहीतरी करायची प्रेरणा, देशप्रेम, राष्ट्रभक्ती ही त्या कालच्या लोकांमध्ये होती आणि त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. 1947 साली भलेही आपण पारतंत्र्यात होतो, मात्र तेव्हा सुद्धा आपल्याकडनं खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी उत्पादन व्हायचं. आपण बाहेरच्या देशांमध्ये निर्यात करायचो. जवळजवळ 33% आपण बाहेर इथं जे काही बनायचं ते आपण बाहेर पाठवत होतो. इथे आपला शेतीप्रधान देश होता. इथे या शेतीमधून जे काही उत्पादन होत होतं ते आपण बाहेर पाठवत होतो आणि 33% आपण निर्यात करत होतो. मात्र आज 65 वर्ष ओलांडून गेली तरी आज आपल्याला सगळीकडे जी झगमगाट दिसते. आपली गैरसमजूत अशी होत असेल की आज आपण जे काही निर्यात करतो
ते खूप मोठ्या प्रमाणात करत असू, मात्र ही गैरसमजूत आपण दूर करूया. आज 1% सुद्धा आपण निर्यात करत नाहीये. 1% म्हणजे 33%वरनं 1%वर आलोय स्वातंत्र्यानंतर सुद्धा. आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा आपण 33% करत होतो. ही आपण गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे कशामुळे झालंय याच्यावरती आपण विचार करूया. आपण आपला शेतीप्रधान जो देश होता तो फक्त शेतीप्रधान नसून आपल्याकडे दुग्ध उत्पादनं खूप होती. आपल्याकडे गायी खूप होत्या. प्रत्येक माणसाच्या मागे 2 गायी होत्या. आपली जनसंख्या त्या काली होती 34 कोटी. आज जर पाहिलं तेव्हा जर पाहिलं तर 34 कोटी जनसंख्या आणि 98 कोटी आपल्या गायींची संख्या होती. त्यांच्यापासून निर्माण होणारं दूध, त्यांच्यापासून निर्माण होणारे उत्पादनं ती सगळी आपण बाहेर पाठवत होतो. मात्र आज गायींची इतक्या मोठ्या प्रमाणात अनिर्बंध कत्तली झालेल्या आहेत, मारून टाकलेलं आहे की आज फक्त 98 कोटीवरनं 1 कोटीवर गायींची संख्या आता शिल्लक राहिलेली आहे. आणि त्याला आम्ही सगळेजण जबाबदार आहोत. आपण आपल्या गावातनं आपल्या शेतकरी त्या पूर्ण गायीचं आयुष्य आपल्या शेतीमध्ये घालवतात आणि तिच्याकडनं काम होईना असं झालं, किंबहुना काम होण्याआधीच ती चांगली तरणी टाटकी असताना सुद्धा तिला विकली जाते आणि तिकडे जाऊन तिची कत्तल करण्यात येते. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, माझ्याकडे एक फोटो आहे. त्या गायी जेव्हा एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये मारण्यासाठी घेऊन जातात तर त्या गायी बसून येत खाली, कारण बसली तर ती जागा जास्त घेते आणि ती कायम पूर्ण प्रवासामध्ये उभीच राहावी आणि उभी राहिली तर आम्हाला जास्त गायी घालता येतील या स्वार्थी हेतूने त्याचे कसाई मंडळी आहेत किंवा ती जी काही क्लीनर आणि जे काही ड्रायव्हर लोक आहेत ते त्या गायीच्या डोळ्यामध्ये मिरची घालतात. त्या मिरची घातलेल्या डोळ्यातला माझ्याकडे फोटो आहे. त्या बिचाऱ्या गायीच्या डोळ्यातनं प्राणी व्हायला लागले. का ते मिरची घालतात? कारण एकदा का डोळ्यात जर मिरची घातली तर तिच्या त्या तळतळाटीने ती कधी खाली बसणार नाही आणि पूर्ण मार्गभर ती तशीच उभी राहावी, हा त्याच्या मागचं प्रयोजन आहे. इतक्या दुर्दैवीपणे आपल्या गायीला मारलं जात आहे. आपली ज्याला आपण आई म्हणतो, आपली माता म्हणतो, तिला अशा प्रकारे त्याची विक्री केली जाते आणि त्याच्यावरती हे सरकार बसून फक्त पैसे मोजून ते पैसे लुबाडत आहे. या सरकाराला वटणीवर आणण्यासाठी आपण संघटित होणं अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आपण जर संघटित आलो नाही तर आपल्या गायी संपल्या आणि नंतर आपण त्यांच्यापासून जी आपली निर्माण झालेली आपली जननी आहे ती सुद्धा संपुष्टात यायला आता वेळ लागणार नाही. त्यामुळे हे सगळे गांभीर्य आपण लक्षात घेऊया. फक्त वर्षातनं 9 दिवस एकत्रित येण्यापेक्षा रोज आपण कसे एकत्रित येऊ, कारण वर्षातनं फक्त 9 दिवस एकत्रित आलो तर आपल्यामध्ये संघटन निर्माण होणार नाही, आपल्यामध्ये एकी निर्माण नाही होणार. आपण जर रोज एकत्रित आलो, रोज धर्माबद्दल माहिती करून घेतली तर असे जे आता सगळे विडंबनात्मक जे आता खेळ चालू आहेत दांडियाच्या स्वरूपात, जे आई भवानीची स्तुती आहे, जे त्या जननीची, त्या दुर्गा मातेची, त्या शक्तीची स्तुती या गर्भाच्या माध्यमातून करणं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्याला असं एक विकृत स्वरूप या डॉल्बी स्टिरिओ, डॉल्बी गाण्यांमधून ते दांडियापर्यंत इतकी सगळी विकृती पसरलेली आहे की त्याचा लाभ न होता त्याचा अपलाभ होऊ लागलेला आहे. सगळ्यांना त्याचा त्रास होऊ लागलेला आहे. आज मुलींची संस्कृती बिघडू लागलेली आहे, मुलींची मनं वाईट व्हायला लागलेली आहेत, तशीच पुरुषांची सुद्धा मनं वाईट व्हायला लागलेली आहेत. आज मुली आपल्या एकतर ते मुसलमान पाठवत आहेत आणि दुसरीकडे या मुलींचं आपण अशा पद्धतीने विकृतीकरण करून त्यांच्यामध्ये जो हिंदुत्वाचा संस्कार आहे तो सुद्धा आपण नष्ट करून टाकायला लागलो. त्यामुळं आपणच या सर्वांसाठी कारणीभूत आहोत हे असं आपण प्रत्येकाने विचार करूया आणि त्या दिशेने आपण पावलं टाकूया. एवढंच मी आपल्यासमोर मांडू इच्छितो, कारण आम्हाला आता पुढे सुद्धा जायचं आहे. तरी आता जे काही मी बोललो इकडे त्याच्यावर आपण चिंतन करूया आणि आपण तशा प्रकारे कृती करण्याचा प्रयत्न करूया. माझी प्रत्येकाची जबाबदारी या हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची आहे हे आपण ज्ञानात घेऊया. आपण तसा आचरण करायचा प्रयत्न करूया. मग आपल्याला नक्की एक हिंदू राष्ट्र निर्माण होईल जिथं आई, देव, देश, धर्म आणि गोमाता या सगळ्यांचाही संरक्षा त्या देशामध्ये होईल. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे आपल्याला परत लाभतील, कारण यथा प्रजा तथा राजा. जेव्हा प्रजा धर्माचरणी होईल तेव्हा राजा आपल्याला धर्माचरणी मिळेल. असं हे तत्वज्ञान आपण लक्षात ठेवून आपण आपल्यामध्ये संघटन निर्माण करून एक धर्मशक्ती आपण बनवूया. हे एवढे मी माझे विचार मांडून देवाच्या चरणी पुन्हा कृतज्ञता व्यक्त करतो की त्याच्या कृपेमुळे मी काही इथे विषय मांडू शकलो. त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी 2 शब्द थांबवतो.